नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांचेच इयत्ता 12वीचे पेपर्स आहेत. पहिला पेपर इंग्लिशचा आहे आणि पहिलाच विषय असा आहे की ज्याचा अभ्यास आपण अजिबात वर्षभर करत नाही. त्याच्यामुळे नेमका इंग्लिशचा अभ्यास काय करावा आणि मी कसा शेवटच्या फक्त 3 दिवसांमध्ये अभ्यास केला होता. आणि खरं सांगू का, तर इंग्लिशला 3 दिवस पण खूप असतात आणि 3 दिवसात अभ्यास करून पण तुम्ही अगदी 90च्या वर स्कोर करू शकता. पण मग त्यासाठी नेमकं काय काय करायचं हे सगळं आज आपण पाहणार आहोत. मलासुद्धा 92 मार्क्स होते आणि मी पण 3 दिवस आधी अभ्यास केला होता. सो याच्यामध्ये जास्त काय रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त थोडंसं प्लॅनिंग करायचं आहे. आणि 3 दिवस कोणते घ्यायचे आहेत, तर 21ला पेपर आहे, त्याच्यामुळे 18, 19 आणि 20 हे तुमचे 3 दिवस असणार आहेत. कम्प्लिटली इंग्लिशला डेडिकेट करायचे आहेत. त्याच्यामुळे आधीच जो काही अभ्यास करायचा आहे इतर विषयांचा तर तो करून घ्या, पण हे 3 दिवस मात्र तुम्हाला पूर्ण इंग्लिशला द्यावे लागतील. ज्यांना खूप चांगला स्कोर नको आहे किंवा ज्यांना ॲटलिस्ट पास झाला तरी चालेल किंवा एक 60-70 मार्क्स चालतील, त्यांना एवढा वेळ द्यायची गरज नाही आहे. मग ते शेवटच्या 1 दिवसामध्ये वगैरे पण कवरअप करू शकतात. पण तुम्हाला जर तुमचा स्कोर वाढवायचा आहे आणि जर तुम्हाला असं वाटतं की कारण मोस्टली काय होतं की इंग्लिशमध्ये मार्क्स कमी होतात, त्याच्यामुळे आपले जे पर्सेंटेज आहे 12चं तर ते ड्रॉप डाऊन होतं. सो तुम्हाला जर ते नको असेल तर मग त्यासाठी हे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. अरे वर्षभर अभ्यास नाही केला इंग्लिश, ॲटलिस्ट 3 दिवस तरी द्या. म्हणजे मला असंही माहिती आहे की काही अशीही मुलं आहेत ज्यांनी अजून पुस्तकसुद्धा खरेदी केलं नाही आहे, तर अजिबात करू नका. तुम्ही असं काही केलं आहे का मला खाली कमेंटमध्ये सांगा, कारण बरेच जण असंच करतात. PDF आहे आपल्याकडे, मी तुम्हाला PDF अपलोड करून देणार आहे. सो तीच PDF पाहायची आहे आणि त्यातून तुम्ही अभ्यास केला तरी पण चालेल. आता बेसिकली नेमकं करायचं काय आहे, तर सगळ्यात दुर्लक्षित असा हा विषय आहे, याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांना माहिती असेल की पेपर 80 मार्कांचा आहे आणि पेपरमध्ये कोणते सेक्शन महत्त्वाचे असतात, तर पहिला सेक्शन असतो पॅसेजचा. हे पण सगळ्यांना माहिती आहे. अभ्यास करण्याआधी किंवा अभ्यासाला सुरुवात करण्याआधी प्लीज पेपर पॅटर्न पहा, कारण त्याच्या आधारे आपल्याला कळतं की काय अभ्यास केला पाहिजे, नक्की एक्झामच्या दृष्टीने काय केलं पाहिजे. कारण आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण ठीक आहे करूया अभ्यास म्हणून करायला घेतला आणि झालाच नाही वगैरे, असं करायला वेळच नाही आहे. मग आता जो काही अभ्यास करायचा आहे तो प्युअरली पेपर पॅटर्नच्या दृष्टीने करायचा आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असतो तो म्हणजे पॅसेजचा भाग. आता याच्यामध्ये एक असतो तो म्हणजे टेक्स्चुअल पॅसेज असतो, जो की आपल्याच पुस्तकामधला. या ठिकाणी तुम्हाला जे 8 पॅसेजेस पाहायला मिळतात किंवा 8 लेसन्स पाहायला मिळतात, यातलाच एक पॅसेज येणार तो 12 मार्क्ससाठी असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा अजून एक पॅसेज येणार आहे, तर तो असणार आहे आउट ऑफ टेक्स्टबुक. म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी तो पॅसेज अनसीन असणार आहे किंवा नॉन टेक्स्चुअल असणार आहे. ठीक आहे. तो एक पॅसेज येणार आहे. असं मिळून 2 पॅसेज आपल्याला येणार आहेत. त्यातल्या दुसऱ्या पॅसेजची तयारी आपण नाही करू शकत, पण पहिल्या पॅसेजची तयारी कशी करायची आहे, तर बघा 8 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. सो आता या 8 चॅप्टरमधलाच कुठला तरी चॅप्टरमधला पॅसेज येणार आहे. सो आपल्याकडे 3 दिवस आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, म्हणजेच 18, 19 आणि 20. तर पहिला जो दिवस आहे 18 तारखेचा, हा पूर्णतः डेडिकेट करायचे सगळ्या पॅसेजेसला. मग आता पॅसेजचा अभ्यास करताना कसा करायचा आहे, तुमच्याकडे गाईड असेल, मास्टर की असेल, टार्गेट असेल, जे पण काही असेल, कुठलं तरी एखादं रेफरन्स बुक असेलच, किंवा तेही नसेल तर ॲटलिस्ट उत्तमचं जे आपलं पेपर पॅटर्नचा सेट असतो 10 की 10 आय गेस पेपर्स त्याच्यामध्ये आहेत, तर तुम्ही ते घेऊ शकता. काही पण एक तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल, 21 सेट्स असेल तर 21 सेट्स, जे पण तुमच्याकडे काही पण अवेलेबल असेल, कारण सगळं पुस्तकावरतीच आधारित बनवलेलं आहे, त्याच्यामुळे काही पण अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये कसं असतं पहा, वरती ना पॅसेज असतो किंवा पॅसेजच्या काही पहिल्या आणि शेवटच्या ओळी असतील, तो पॅसेज तुम्हाला टेक्स्टबुकमधून रीड करायचा आहे आणि त्याच्यावरती जे काही प्रश्न विचारलेले असतील ते तुम्हाला त्या पॅटर्नमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला एक्झाममध्ये पॅसेज आणि त्याच्या खालचे प्रश्न येतात, त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे गाईड असेल तर बेस्ट आहे, कारण मी गाईड रेफर केलं होतं नवनीतचं. त्याच्यामध्ये कसं असतं, पहिल्यांदा पॅसेज असतो किंवा पॅसेजच्या काही ओळी असतात आणि मग त्या पॅसेजच्या ओळींवरती वेब डायग्राम, त्याच्यावरती ग्रामरचे क्वेश्चन्स, वोकॅब्युलरीचे क्वेश्चन्स, पर्सनल रिस्पॉन्स असे क्वेश्चन्स असतात आणि माझ्यामध्ये ते जास्त बेनिफिशियल आहे. सो तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याचा तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता. पॅसेज रीड करायचा पण त्याच्यामध्ये आळशीपणा करायचा नाही, कारण कसं आहे, इव्हन तुम्हाला एक्झाममध्ये पॅसेज लिहून दिला जातो, पण तरीसुद्धा एक्झामचा वेळ हा पॅसेज वगैरे रीड करण्यामध्ये प्लीज घालवू नका, कारण पेपर खूप मोठा असतो. इंग्लिश, मराठी किंवा हिंदी यांचे पेपर लिहायला खूप जास्त वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे जेवढा वेळ तुम्ही वाचवू शकाल तेवढा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो पहिला जो क्वेश्चन आहे पॅसेजचा, यासाठी तुम्हाला 8 चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टर आता वाचायला घेणं शक्य नसेल, मे बी तुम्ही व्हिडिओ अजून थोडा लेट पाहताय, वाचायला घेणं शक्य नाही आहे किंवा वाचताना झोप येते, कंटाळा येतोय, असं जर होत असेल तर यूट्यूबवरती बऱ्याच जणांनी खूप छान सुंदर व्हिडिओज अपलोड केले आहेत. प्लीज ते पहा, ॲटलिस्ट ऐका तरी तो चॅप्टर. हे आपण यासाठी करायचं आहे कारण तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये काय आहे हे तरी कळावं.
पर्सनल रिस्पॉन्ससाठी किंवा आपण ज्याला आपण म्हणतो की क्वेश्चन्स असे ट्रू ऑर फॉल्सचे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचे वेबचे विचारले जातात, तेव्हा ॲटलिस्ट यू शुड नो की याचं उत्तर या पूर्ण पॅसेजमध्ये कुठे मिळेल किंवा कोणत्या ओळींमध्ये मिळेल हे तरी ॲटलिस्ट माहिती असावं. तर यासाठी पॅसेज रीड करा. आणि ग्रामरचे क्वेश्चन्स कसे करायचे याच्यामधले, तर अगेन नवनीतचं जे काही बुक आहे, हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर नाही आहे, नवनीतचं जे काही आपलं डायजेस्ट असतं किंवा गाईड असतं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॅसेजच्या खाली ग्रामरचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. तेवढे केलेत तरी पण सफिशियंट आहे, ती प्रॅक्टिस पुरेशी आहे. ठीक आहे. सो पूर्ण 8 चॅप्टर्स आहेत, त्याला आपण पूर्ण 1 दिवस देतो आहे. सो प्लीज याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मार्क जाऊ देऊ नका. आणि जर तुम्हाला हे लवकर होत असेल किंवा अगदी एवढा वेळ कशाला दिला असं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून काही गोष्टी मर्ज करू शकता. जर तुमचे पॅसेजेस पहिल्यांदा करून झाले तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच दिवशी नॉवेल्स करायला घेऊ शकता. ॲज यू ऑल नो, नॉवेलमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला पॅसेज किंवा असं काही दिलं जाणार नाही आहे. तुम्हाला हे सगळे 4 नॉवेल्स जे आहेत तर त्याच्यामधलं कॉन्टेंट माहितीच असलं पाहिजे आणि तेच तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. सो नॉवेल करताना पहिलं जे नॉवेल आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल, स्क्रीन थोडीशी फ्रीज झाली आहे बट तुमच्या सगळ्यांकडे टेक्स्टबुक PDF काहीतरी असेल किंवा काहीच नसेल तर ॲटलिस्ट ऐका की आपल्याकडे जे पहिलं नॉवेल आहे तर हे पहिलं जो नॉवेल आहे तर ते आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. याच्यावरती फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात, MCQs किंवा मॅच द कॉलमवाले. त्याच्यामुळे हिस्ट्री ऑफ नॉवेल्स जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा त्याच दृष्टीने करायचं आहे. उत्तरं पाठ करायची गरज नाही आहे, पण डीपली रीड करा कारण MCQsमध्ये आणि मॅच द कॉलम्समध्ये याच्यामधले प्रश्न विचारले जातात. सो जेव्हा तुम्ही पॅसेज करताय, पॅसेजेस करून झाले की मग तुम्हाला स्टार्ट करायचं आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल्सच्या क्वेश्चन्सला. ठीक आहे. सो तुम्ही फर्स्ट डेला काय काय करणार आहात, एक तर सगळे पॅसेजेस आणि आपला पहिला चॅप्टर नॉवेलचा हे तुम्ही करणार आहात. आता पॅसेज करताना याच्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्सचे पण प्रश्न असतात, तर ट्राय करा की तुम्ही पर्सनल रिस्पॉन्सची उत्तरं जी आहेत तर ती ऑलमोस्ट 5 ते 6 ओळींमध्ये लिहाल. ग्रॅमॅटिकल मिस्टेक कोणत्याही प्रकारची नको आहे. आता अर्थात आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे की आपण प्रत्येक आन्सर लिहू शकू, त्याच्यामुळे तुम्ही आन्सर्स पॉसिबल असेल तर डायजेस्ट गाईड वॉटेवर जे काही असेल त्याच्यामधून रीड करा. रीड यासाठी करा की तुम्हाला एक आयडिया मिळेल. अल्टिमेटली तुम्हाला आन्सर जर लिहिणार असाल पेपरमध्ये तर मनानेच लिहायचं आहे, पण ॲटलिस्ट आयडिया मिळते की कसं आन्सर लिहिलं पाहिजे, काय पॉईंट्स असले पाहिजेत, काय पॉईंट्स आपण लिहिले पाहिजेत, त्यासाठी एकदा आन्सर्स तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. सो हे तुम्हाला करायचं आहे 18 तारखेला. पूर्ण झालं पाहिजे सगळे चॅप्टर्स आणि नॉवेलचा पहिला चॅप्टर. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याकडे आहे ते म्हणजे पोएट्री. सगळ्यांना माहिती आहे सेक्शन 2मध्ये पोएट्री येतं. पोएट्रीमध्ये पण 8 पोएम्स आहेत. यातल्या एका पोएमवरती क्वेश्चन आणि आन्सर्स आणि एका पोएमचं ॲप्रिसिएशन लिहायला येतं. क्वेश्चन आन्सर्सचं आपण जास्त काही करू शकत नाही, त्यासाठी पॉसिबल असेल तर पोएम रीड करा किंवा तेही पॉसिबल नसेल तर यूट्यूबवरती अगेन सगळे व्हिडिओज अपलोडेड आहेत, कोणीतरी अपलोड केले असतील, ज्यांचेही तुम्हाला समजत असेल त्यांचे व्हिडिओज पहा आणि तुम्हाला ॲटलिस्ट समजून घ्यायचं आहे की पोएमची आयडिया काय आहे किंवा पोएममध्ये काय सांगितलं आहे. पोएम रीड करणं शक्य नसेल तर ते तरी समजून घ्या ॲटलिस्ट, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर सोडवताना त्याची मदत होईल. आणि ॲप्रिसिएशनबद्दल म्हणाल तर तुम्हाला सगळ्याचं ॲप्रिसिएशन बाय हार्ट करायचं आहे. आता ॲप्रिसिएशन तुम्हाला पॉईंट वाईज लिहायचं नाही आहे, ॲप्रिसिएशन पॅरेग्राफ वाईज लिहायचं आहे. ठीक आहे. सो आता 12थमध्ये कोणीही पॉईंट वाईज ॲप्रिसिएशन नाही लिहिणार. पॉईंट वाईज ॲप्रिसिएशनला मार्क्स मिळत नाही. ॲप्रिसिएशन पॅरेग्राफ फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं तर सगळ्यात पहिल्यांदा द टायटल ऑफ द पोएम इज डॅश, द पोएट ऑफ द पोएम इज डॅश. त्याच्यानंतर तुम्हाला ही या पोएममध्ये राईम स्कीम कोणतं पाहायला मिळालं, पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच कोणतं पाहायला मिळालं, पोएमची सेंट्रल आयडिया काय आहे, तुम्हाला ही पोएम आवडली असेल तर का आवडली आणि आवडली नसेल तर का नाही आवडली, किंवा तुम्हाला जर काही एक्स्ट्रा सजेशन द्यायचे असतील की पोएम अजून कशी चांगली असू शकते वगैरे, हे सगळं तुम्ही लिहिणार आहात ॲप्रिसिएशनमध्ये. ठीक आहे. सो आता हे लिहिताना तुम्हाला बऱ्याचदा पोएमचं नाव किंवा म्हणजे ज्याला आपण पोएमचं टायटल म्हणतो तर पोएमचं टायटल आणि पोएटचं नाव दिलं जाईलच असं नाही आहे, हे कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ट्राय करायचं आहे की पोएमचं टायटल आणि पोएटचं नाव तुम्ही स्वतः पाठ करून जाल. ठीक आहे. यासाठी तुम्हाला पोएमचं टायटल आहे आणि पोएममध्ये काय सांगितलेलं आहे माहिती पाहिजे, तर तुम्ही लिहू शकता. ऑब्व्हियसली पोएमचं टायटल काय आहे आणि पोएटचं नाव काय आहे, त्याच्यामुळे प्लीज बाय हार्ट करून जा, कारण आपण असं ॲज्युम करतो की आपल्याला पोएमचं नाव आणि पोएटचं नाव पण दिलं असेलच, असं नाही. आता तुम्ही 10थमध्ये नाही आहात, सो तुम्हाला सगळं आयतं परसून नाही दिलं जाणार, त्याच्यामुळे तुम्हाला टायटल लक्षात ठेवायचं. कधी कधी दिलं जातं, इट्स ऑन युअर लक, कधी कधी नाही पण दिलं जातं. सो टायटल आणि पोएटचं नाव दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे आणि ते त्याच पोएमला लिहिता आहे की नाही हे पण पहा. सो हे तुम्हाला करायचं आहे. सो पॉसिबल असेल तर प्लीज 8च्या 8 पोएमचं ॲप्रिसिएशन रीड करून जा. राईम स्कीम तर तुम्ही तिथे पेपरमध्ये काढू शकता. फिगर ऑफ स्पीच पण तुम्हाला पेपरमध्ये पोएम वाचून कळेलच. सेंटर आयडिया थोडीफार पाठ करून जा, बाकी तुम्ही ती पोएम वाचून लिहू शकता. सो असे काही तुम्हाला ट्रिक्स वापरावे लागतील जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये ॲटलिस्ट त्या सेक्शन्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. पोएटमध्ये क्वेश्चन आणि आन्सर्समध्ये तुम्हाला जास्त काही प्रॅक्टिस करायची गरज नाही पडणार, कारण तुम्हाला पोएम वाचायची आहे आणि मगच क्वेश्चन्स आणि आन्सर सॉल्व करायचे आहेत. फक्त ॲप्रिसिएशनची तयारी करून जा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल एक्झाममध्ये आणि तुम्ही पटापट पेपर लिहू शकता.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे झालं फर्स्ट सेक्शन. सेकंड सेक्शन पोयमपर्यंत आपलं झालेलं आहे. आता पोयमनंतर नेक्स्ट आपल्याकडे काय आहे, तर ॲज यू ऑल नो ही थर्ड आपला जो सेक्शन असतो तर तो असतो रायटिंग स्किलचा. मग आता रायटिंग स्किलमध्ये काय काय विचारलं जातं, अजून एक आहे पॅसेजच्याच याच्यामध्ये तुम्हाला माइंड मॅप पण येतं. आता माइंड मॅप म्हणजे काय आहे किंवा ते कसं करायचं याच्यावरती मी एक खूप डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. खूप सारे माइंड मॅपचे एक्झाम्पल्स दिलेत, काय करावं आणि काय करू नये हे पण सांगितले. मी 3 पैकी 3 मार्क्स कसे मिळवायचे हे पण सांगितले आणि ते मला पण मिळालेले आहेत त्याच ट्रिक्स फॉलो करून. आणि मोस्टली सगळ्यांनाच मिळतात, कारण माइंड मॅप हे मनाने लिहायचे आहे, स्वतःचे मतं त्याच्यामध्ये मांडायचे. सो त्याच्यामध्ये कोणी तुमचे मार्क्स कट नाही करू शकत जर तुम्ही एक प्रॉपर फॉर्मॅट फॉलो केला तर. त्याच्यामुळे प्लीज तो व्हिडिओ पहा. जे व्हिडिओज मी तुम्हाला पाहायला सांगते या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि ट्रस्ट मी त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे एक्झाममध्ये. नाव इट्स अप टू यू की तुम्हाला पाहायचं आहे की नाही. ओके, सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्शन 3, तो म्हणजे रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये काय काय येतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समरी रायटिंग. जेव्हा तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये विचारलं जातं किंवा त्यासोबतच तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये अजून कोणते मुद्दे आहेत, फॉर एक्झाम्पल ड्राफ्टिंग मेसेज आहे, ठीक आहे, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे किंवा असे बरेचसे जे काही मुद्दे आहेत, तर यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 16 मार्कांचं हे रायटिंग स्किल आहे. तुम्हाला याच्यामध्ये 4 प्रश्न असतात आणि त्या 4 प्रश्नांमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स असतात आणि प्रत्येक क्वेश्चन नंबर 1मध्ये 3 ऑप्शन, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 3 आहे की 4 आहे, 4 आहे कदाचित, राईट, हां, क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4A मध्ये 3 ऑप्शन्स, क्वेश्चन नंबर 4B मध्ये 3 ऑप्शन्स, क्वेश्चन नंबर 4C मध्ये 3 ऑप्शन आणि क्वेश्चन नंबर 4D मध्ये 3 ऑप्शन. आणि ABCD या चौघांमधलं पण या तिन्ही ऑप्शन्समधले कुठले तरी एक सॉल्व करायचे असतात. मग त्यातलं कोणतं सॉल्व करायचं मग चांगले मार्क्स मिळतील किंवा नेमकं कसा अभ्यास केला पाहिजे यासाठी मी अगेन एक व्हिडिओ अपलोड केला आहे. 1 तासांचा काहीतरी व्हिडिओ आहे, 52 मिनिटांचा. त्याच्यामध्ये मी सगळे टॉपिक्स कवर केलेले आहेत आणि चारही म्हणजे तुम्हाला एकूण प्रत्येक प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत, तर 3 चौक 12च्या 12 टॉपिक्स मी त्याच्यामध्ये समजावून सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला त्यातला कुठला लिहिला पाहिजे, कसा लिहिला पाहिजे, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स आहेत आणि मी तुम्हाला सॉल्व करून पण दाखवले. सो तो व्हिडिओ जर पाहिलात तर तुमचे 16 मार्क्स कन्फर्म होतील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाईमपास नाही केला आहे, सगळे टॉपिक्स एकदम डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. कुठे कसे मार्क्स मिळतात, काय काय लिहिले आणि कसे कसे मार्क्स मिळतात सगळं सांगितलं आहे. इफ यू ट्रस्ट मी तर व्हिडिओ खाली दिलेला आहे, तो नक्की चेकआउट करा, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता रायटिंग स्किलचा अभ्यास कसा करायचा. पहिला दिवस आपण नॉवेलचा फर्स्ट चॅप्टर आणि पॅसेजेस केले, नेक्स्ट डेला आपण पोयम्स केले आणि नेक्स्ट डेलाच तुम्हाला रायटिंग स्किल पण करायचं आहे. रायटिंग स्किल करताना आता ऑब्व्हियसली प्रत्येक रायटिंग स्किलचा टॉपिक लिहून काढणं शक्य नाही आहे. सो प्लीज ते व्हिडिओज पहा, जेणेकरून तुम्हाला मी त्याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे ह्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन असतं, कारण ह्याच्यामध्ये ना बघा तुम्हाला ऑप्शन सगळ्यांनाच दिलेत, पण त्यातला वाईजली कोण चूज करेल त्याला जास्त चांगले मार्क्स मिळणार. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही खूप मोठे क्वेश्चन सॉल्व करायला घेतलेत, सपोज तुम्ही इंटरव्ह्यूसारखा लहान क्वेश्चन सोडून अगदी काउंटर नाउन काउंटर व्ह्यूजवरती करायला गेलात तर ऑब्व्हियसली ते डिफिकल्ट पडणार आहे. सो इंटरव्ह्यूज सॉल्व करणं असेल किंवा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असेल, रिपोर्ट रायटिंग असेल, तर हे खूप इझी क्वेश्चन्स आहेत किंवा पटापट होणारे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. सो डिटेलमध्ये तो व्हिडिओ नक्की पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दुसरा दिवस संपला आहे, शेवटचा तिसरा दिवस आहे. आता या तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नॉवेलचं जे काही सेक्शन आहे त्याला अजिबात कोणी स्किप नाही करणार आहे. याच्यामध्ये 4.2, 4.3, 4.4 करायचं आहे तुम्हाला तिसऱ्या दिवशी. एवढा मोठा दिवस यासाठी दिला आहे. याचं रिझन म्हणजे असं की तुम्हाला याच्यामधले कुठलेही पॅसेजेस येत नाहीत, तुम्हाला सगळे आन्सर्स स्वतः आठवून लिहायचं असतं. सो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर हे जे सगळे नॉवेल्स आहेत ते सगळे नॉवेल्स वाचायचे आहेत किंवा कुणाचं हे ऐकून शिकून वगैरे घेऊ शकता, ते तुमच्यावरती आहे. पण तिन्हीच्या तिन्ही नॉवेल्स तुम्हाला करायचे आहेत. नॉवेल्ससाठी प्रश्न उत्तरं कुठली करायची, कोणतं रेफरन्स बुक आहे का, तर नाही. जे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी खाली एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळतात तेवढेच क्वेश्चन्स फक्त तुम्हाला करायचे आहेत. प्रत्येक नॉवेलच्या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स आहेत तेवढेच फक्त तुम्हाला करायचे आहेत, एक्स्ट्रा काहीच करायचं नाही आहे. एक्झामला एक्सरसाइजमधलेच प्रश्न थोडेसे फिरवून विचारले जातात, पण त्यातलेच प्रश्न येतात. सो तुम्ही जर फक्त एक्सरसाइज जरी केली नॉवेलसाठी तरी पण सफिशियंट आहे. पण आय वुड सजेस्ट की प्लीज एकदा नॉवेल असे जे काही पेजेस आहेत 5-6 पानं आहेत प्रत्येकाची, तर ती रीड करा किंवा ॲटलिस्ट ऐकून घ्या किंवा ॲटलिस्ट समरी तरी जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला लिहिताना या आयडियाज मिळतील आणि तुम्ही आन्सर लिहू शकता. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स मार्क्स हे नॉवेलमध्येच जातात आणि थोडं नव्हे तर ह्याला पण प्रचंड वेटेज आहे. त्याच्यामुळे याला प्लीज स्किप वगैरे करू नका, ठीक आहे.
आता बघा, मी तुम्हाला सांगितलं 4.1मध्ये MCQs किंवा मॅच द कॉलमसारखे क्वेश्चन येणार. 4.2, 4.3, 4.4मध्ये प्रॉपर डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायचे प्रश्न विचारले जातात. सो याची तयारी त्याच पद्धतीने करायची आहे. मोस्टली क्वेश्चन्स कसे येतात की या कॅरेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा किंवा या कॅरेक्टरचे व्ह्यूज लिहा किंवा एखादी सिच्युएशन दिली जाईल याच नॉवेलमधली आणि या सिच्युएशनवरती XYZ पर्सनची काय कॉमेंट होती ती लिहा, ती बरोबर होती की चुकीची होती. या नाव दिलं जाईल आणि या नॉवेलचं थीम काय आहे ते लिहा, या नॉवेलचं प्लॉट लिहा, या नॉवेलचे कॅरेक्टर्स लिहा. सो असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. पॅटर्न काय असणार आहे तर सेमच तुम्हाला याच प्रकारचे प्रश्न असणार आहेत. सो टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमधले जे प्रश्न आहेत तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे. हे तुम्ही करणार आहात 3rd डेला, म्हणजे आपली 20 तारीख जी आहे त्या दिवशी करणार आहात. जर पॉसिबल असेल तर प्लीज या 3 दिवसामध्ये ॲटलिस्ट एक पेपर तरी इंग्लिशचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आय वूड सजेस्ट की तुम्ही तिसऱ्या दिवशी पेपर सॉल्व करू शकता. बट अगेन पेपर यासाठी आपण सॉल्व करतो आहे की तुम्हाला पेपर वेळेत लिहिता येतो आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. कारण इंग्लिशमध्ये वेळ नाही पुरत. 3 तास खूप कमी वेळ आहे इंग्लिशच्या पेपरच्या मानाने. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो जर तुम्हाला असं असेल की पेपर सोडवण्याच्या आधी भीती वगैरे वाटते तर ती भीती घालवण्यासाठी तुम्हाला एक पेपर ॲटलिस्ट सॉल्व करायचा आहे 3 दिवसामध्ये. मेजॉरिटी तुम्ही 2 करा, 3 करा, मित्र म्हणून रोज 1 करा. पण ते पॉसिबल नसेल कारण आपल्याला सिलेबस पण पूर्ण करायचा आहे. तर ॲटलिस्ट एक तरी पेपर तुम्ही या 3 दिवसांमध्ये सॉल्व केलाच पाहिजे. तर तुम्हाला कळेल की किती वेळ कुठल्या प्रश्नाला दिला पाहिजे, कुठे आपण लॅग करतोय किंवा कुठे अजून थोडंसं ब्रशअप केलं पाहिजे. तर तुम्हाला या 3 दिवसांमध्ये जे काय करायचं इंग्लिशचं तर ते करायचं आहे. सो एक पेपर सॉल्व करायचा आहे लास्ट डेला. फर्स्ट डेला तुम्ही सगळे पॅसेजेस आणि 4.1 करणार आहात. सेकंड डेला सगळे पोएम्स आणि त्याचं ॲप्रिसिएशन करणार आहात अलॉंग विथ रायटिंग स्किलचे टॉपिक्स. आणि आत्ताच डिसाईड करून ठेवा रायटिंग स्किलमध्ये काय करायचं आहे. फिल्म रिव्ह्यू इज द बेस्ट. तुम्ही जे कोणी फिल्म रिव्ह्यू लिहिणार असाल प्लीज ते करून जा. कारण तो असा एक टॉपिक आहे ज्याला आपण मनाने लिहिणार आहोत. सो ते आपण घरून बाय हार्ट करून गेलो आणि पेपरमध्ये लिहिलं तरी पण चालणार आहे. सो कोणत्याही एका फिल्मबद्दल रिव्ह्यू बाय हार्ट करा. तुमच्याकडे नसेल तर मी अपलोड केला आहे ते चेकआउट करा. सेम ते लिहिलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. सो ते फिल्म रिव्ह्यू बाय हार्ट करा आणि तेच एक्झाममध्ये लिहून या. मोस्ट ऑफ द टाईम फिल्म रिव्ह्यूवरच विचारलं जातं किंवा आत्तापर्यंत तेच विचारलं गेलं आहे. सो तुम्ही घरातून बाय हार्ट करून लिहिलं तर तुमचा वेळ पण वाचेल आणि पटापट लिहाल. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होणार नाहीत, वेळ वाचेल. ठीक आहे. सो बेसिकली हे तुम्ही एक काही ट्रिक्स फॉलो करू शकता. बाकी तुम्हाला ऑब्व्हियसली नवीन टॉपिक्स असणार आहेत रायटिंग स्किलसाठी, पण हा एकमेव असा टॉपिक आहे जो तुम्ही घरून करून जाऊ शकता. ठीक आहे. बाकी कोणतेही क्वेश्चन्स असे नाही आहेत की जे तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व नाही करू शकणार. जर तुम्ही एवढ्या टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला एक्झाम अतिशय सोपी जाईल. ग्रामरचं अगेन सांगेन की तुम्हाला डायजेस्टमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ग्रामरवरचे तेवढी प्रॅक्टिस केली तरी पण सफिशियंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडत नाही. त्याच प्रकारचे क्वेश्चन पडतात. सेम येणार असं मी नाही म्हणत आहे, पण त्याच प्रकारचे क्वेश्चन पडतात. अगेन सेम ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, ॲज वेल ॲज नो सूनर दॅन क्वेश्चन टॅग यूज करा. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. टेन्स आयडेंटिफाय करा, टेन्स चेंज करा. ठीक आहे. अजून पॅसेजेसमध्ये वोकॅब्युलरीमध्ये सिनोनिम्स लिहा, अँटोनिम्स लिहा. अगेन सेम क्वेश्चन्स ज्या पद्धतीने तुम्ही 10चा पेपर दिला होता सेम त्याच पद्धतीने 12चा पण पेपर आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल. प्लीज कोणीही पेपर सॉल्व करायला विसरायचं नाही आहे. आणि इन केस तुम्ही पेपर सॉल्व नसाल करू शकत तर ॲटलिस्ट एखादी उत्तरपत्रिका जी आहे प्रिव्हियस इयर्सची किंवा टार्गेटमध्ये एखादा क्वेश्चन पेपर असेल त्याची उत्तरपत्रिका असेल किंवा हे उत्तमचे जे सोल्युशन्स आहेत, उत्तमचे जे बुक आहे त्याच्यामध्ये पण प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत. त्या तरी ॲटलिस्ट पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे लिहायचे असतात. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक स्ट्रॅटेजी समजलेली आहे. मी जे फॉलो केलं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इफ यू ट्रस्ट मी तर तुम्ही हे नक्की फॉलो करा. गॅरंटीड आहे की तुम्हाला 90च्या वर मार्क्स मिळणार जर तुम्ही हे नियमित फॉलो केलं तर 3 दिवसांसाठी. ठीक आहे. प्लीज पॅसेजेस रीड करा, लेसन्स रीड करा. ॲटलिस्ट ऐका तरी कोणाचे तरी जेणेकरून तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये काय आहे आणि मग तुम्ही कमी वेळात पण ते पॅसेजेस सॉल्व करू शकता. नॉन टेक्स्च्युअलसाठी काहीच पर्याय नाही आहे, पण नॉन टेक्स्च्युअलच्या ग्रामरची प्रॅक्टिस मात्र टेक्स्च्युअलसोबत होत आहे. बाकी तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल एक्झामच्या वेळेसच रीड करावा लागणार आहे. ठीक आहे. माइंड मॅप तुम्ही मनाने ड्रॉ करणार आहात. व्हिडिओज अपलोड केले आहेत, चेकआउट करा. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आय होप की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे ट्रिक्स आणि टिप्सचा हा तर तो आवडला असेल. थँक्यू सो मच अँड बाय.